अचूक, विश्वसनीय, सडेतोड. पहा नगर रिपोर्टर. महसूल अधिकाऱ्यांच्या एका चुकीमुळे सर्वसामान्यांना किती त्रास होतो ही घटना समोर आली आहे. गेल्या 15 दिवसापासून आपली चोरीस गेलेली शेतजमीन शोधून द्यावी या मागणीसाठी एक शेतकरी अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करत आहे. त्याची वडलोपार्जित चोरीस गेलेल्या जमिनीचा नगर तहसीलदार, जेऊर मंडलाधिकारी आणि भूमी अभिलेख उपअधीक्षक कार्यालय यांनी शोध लावून द्यावा. त्या चोरीस गेलेल्या जमिनीचा शोध लागत नाही तोपर्यंत आपण अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार असल्याचे नगर तालुक्यातील जेऊर येथील शेतकरी नंदकुमार विधाते यांनी अहिल्यानगर जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. विधाते यांनी म्हटले की चौकशी कायदा 34 तसेच उपविभागीय आयुक्त नाशिक यांचे दिनांक 2/11/2017 परिपत्रकाप्रमाणे आणि उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठ यांच्या आदेशानुसार अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयाकडे रिव्हिजन महसूल न्यायालयात चौकशीची मागणी आहे. परंतु जेऊर मंडलाधिकारी व नगर तहसीलदार यांनी कागदपत्र न तपासता, गंभीर तक्रारीची शहानिशा न करता तसेच कायद्याचे पालन न करता बनावट अहवाल तयार करून तो जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवला आहे असा गंभीर आरोप निवेदनात शेतकरी यांनी केला आहे. मी मौजे जेऊर येथील शेतकरी असून मौजे जेऊर तालुका नगर जिल्हा अहमदनगर येथील शेतकरी असून तर माझी मागणी ही माझी जमीन चोरीला गेलेली आहे. तर याबाबत मी या मागणीमध्ये माझी अशी तक्रार आहे की आमचा मूळ खातेदार कृष्णाजी सकोजी विधाते यांच्यामध्ये त्रयस्थ खातेदार इतर 8 लोक घेऊन यांनी त्यांचा फाळणीबारा केलेला आहे आणि त्यांचा कुठलाही संबंध नसताना, त्यांनी कुठेही दान, लीज का खरेदी हे घेतलेलं नसताना त्यांना रेकॉर्डवर घेऊन फाळणीबारा त्यांचा केला आणि त्यानंतर परत याच कार्यकाळात म्हणजे 1932 साली पोटहिस्सेचा फेरफार करून खातेदार एकच असताना, त्या 32 साली एकच खातेदार आणि आजही एकच खातेदार असताना, तर त्याच वेळेस त्यांनी अबक करून त्याचे फाळणीबारा तयार केलेले आहेत. याबाबत मी 15 तारखेपासून आज 16वा दिवस आहे तरी याबाबत कलेक्टर कार्यालयामध्ये मी जी अहवाल मागणी केली, रिव्हिजन मध्ये घेण्यासाठी मागणी केली, त्याची या कार्यालयाने आजपर्यंत दखल घेतलेली आहे. आणि ही बाब हे जेऊर मंडलाधिकारी यांच्याकडे तपासणीसाठी अहवाल सादर करण्यासाठी कलेक्टर साहेबांकडून तिथपर्यंत ते प्रकरण गेल्यानंतर त्यांनी याबाबत कुठल्याही कागदपत्राची तपासणी केलेली नसताना चुकीचा आणि खोटा रिपोर्ट सादर केलेला आहे. आणि यामध्ये आर्थिक देवाणघेवाण करून त्यांनी हा चुकीचा अहवाल सादर केलेला आहे. आणि माझे जमिनीचे आजही 7/12 वरून त्या 7/12 तर आहेत, परंतु त्याच्या ज्या नकाशावरून जमीन चोरी झालेली आहे. याबाबत या कार्यालयाने याची गंभीर दखल घेऊन मला न्याय द्यावा. रिव्हिजन मध्ये माझा विषय रिव्हिजन मध्ये घेण्यास माझी विनंती आहे. एवढीच माझी तक्रार आहे. आणि याबाबतची गंभीर दखल ही गंभीर स्वरूपाची दखल घेण्यात यावी अशी माझी नम्र विनंती आहे. या महसूल अधिकाऱ्यांनी थेट मूळ वारसाच्या खातेदारा व्यतिरिक्त ज्याचा कुठलाही हितसंबंध, दान, लीज अथवा खरेदी खत नसताना त्रयस्थ व्यक्तीच्या नावाने फाळणीबारा केलेला असल्याचे उघड झाले आहे. महसूल यंत्रणेने केलेली ही गंभीर बाब आहे. यामुळे महसूल यंत्रणेमधील या गंभीर बाबीची चौकशी होती का, संबंधित महसूल अधिकाऱ्यांवर कारवाई होईल का, याकडे अहिल्यानगर जिल्ह्यातील अनेक
नागरिकांचे लक्ष लागले आहे. अचूक, विश्वसनीय, सडेतोड. पहा नगर रिपोर्टर.